नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक कृष्ण रोकडे. स्वप्नस्फूर्ती अकॅडमी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक 2 मध्ये जी द्वितीय भाषा म्हणून हिंदीचे जे प्रश्न विचारण्यात आलेले प्रश्न क्रमांक 121 ते 150 या प्रश्नांची उत्तरपत्रिका आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये प्रथम भाषा म्हणून मराठी, पेपर क्रमांक 2 मध्ये द्वितीय भाषा म्हणून प्रथम भाषा म्हणून मराठी जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याचं आपण स्पष्टीकरण किंवा त्याची उत्तरपत्रिका आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय तर पेपर क्रमांक 2 मध्ये जे द्वितीय भाषा म्हणून हिंदी आहे त्याचे आपण उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. तत्पूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल या आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की भाग 5 भाषा 2 हिंदी प्रश्न संख्या 121 ते 150 यासाठी द्वितीय भाषा म्हणून हिंदीची निवड केली जाते. आता या ठिकाणी आपल्याला फार छोटासा एक उतारा दिला होता आणि यावरती आधारित प्रश्न विचारलेले आहेत. आता हा जो उतारा होता तो ChatGPT वरती होता. याच्यावरती आधारित पहिला प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 121, AI से शिक्षा जगत की प्रभावित होगा यह प्रभाव डॅश. आता AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या पद्धतीने AI से शिक्षा जगत भी प्रभावित होगा याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 अधिक होगा. AI से शिक्षा जगत भी प्रभावित होगा यह प्रभाव काय होणार? अधिक होगा. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे नकारात्मक होगा, शून्य होगा. शून्य होगा तर उत्तर येणारच नाही. एक तर नकारात्मक होगा और सकारात्मक होगा. आता बऱ्याच मुलांनी उत्तर काय केलेलं आहे? एक तर पर्याय क्रमांक 1 अधिक होगा आणि एक तर पर्याय क्रमांक 4 सकारात्मक होगा. आता AI चा प्रत्येक वापर हा सकारात्मकच असणार आहे का? तर नाहीये. कारण एक गोष्ट इथं समजून घ्या. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? यह समझने का वक्त है कि AI से आपके हाथ में होगा AI से आपके फायदे होंगे या नुकसान. म्हणजे अजून आपल्याला माहित नाही की AI मधून आपल्याला काय फायदा झालाय किंवा तोटा झालाय. अभी तो इस नकली बुद्धिमत्ता को इंसान ने ही जन्म दिया है, उसका नियंत्रण नहीं, लेकिन AI वरदान ही रहे और भस्मासुर न बने. मग जर सकारात्मक झाला असता तर तो काय बनला असता? वरदानच बनला असता. तो भस्मासुर बनू शकणार नाही. म्हणून कदाचित सकारात्मक उत्तर देणार नाहीयेत. कारण या ठिकाणी काय सांगितले? त्याचा फायदाही सांगितलाय आणि तसतसे त्याचे तोटेही सांगितलेत. जर पूर्णतः फायदे जर सांगितले असते तर तो सकारात्मक वापर आहे. पण या ठिकाणी याचं उत्तर काय येईल? मग पर्याय क्रमांक 1 उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. समूह से भिन्न शब्द है तर याचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक 1 चाय वाय. कारण पढाई लिखाई विरुद्धार्थी शब्द आहेत, रात दिन विरुद्धार्थी शब्द आहे, कंकड पत्थर सुद्धा काय आहेत? एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. फक्त चाय वाय हा काय होतोय? अभ्यस्त शब्द आहे ज्याचा आपण मराठीमध्ये बघितलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. AI का अर्थ है? AI का अर्थ यानी कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस. अगला क्वेश्चन. गद्यांश के आधार पर कहा जा सकता है कि AI ऐसी होनी चाहिए जो मानवीय गुणों का संस्कार दे. यानी कि इसका सही आंसर होगा पर्याय क्रमांक 3. अगला क्वेश्चन. AI को जन्म देने वाला कारक है. AI को जन्म देने वाला पर्याय क्रमांक 1 मानवीय कारक है. अगला क्वेश्चन. मानवीय शब्द में प्रत्यय. आता मानवीय शब्द में प्रत्यय या ठिकाणी व ला दुसरी वेलांटी लागलेली आहे म्हणजेच काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 ईय यह प्रत्यय. अगला क्वेश्चन. AI शारीरिक श्रम से जुड़े कार्यों पर संभवतः सबसे कम प्रभाव डाले, इससे कौन सा कार्य प्रभावित नहीं होगा. आता बघा AI शारीरिक श्रम से जुड़े एका कार्यावरती कमी प्रभाव टाकणार आहे. मग AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं कुठलं काम करू शकत नाही? खेतीबाडी. म्हणजे AI तुमचा आविष्कार आहे, एक नवीन शोध आहे, चिकित्सा पण आहे आणि एक शिक्षण पण आहे, आधुनिक शिक्षण प्रणाली. पण ते मात्र खेतीबाडी करू शकत नाही. त्यासाठी शेतकऱ्यालाच कष्ट करावे लागणार आहेत. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 128. चिकित्सा से जुड़े कार्य करने में AI भविष्य में क्या सहयोग करेगा. तर AI काय करणार आहे? पेशेंटची केस हिस्ट्री बना देगा. यानी कि इसका सही उत्तर होगा पर्याय क्रमांक 3. अगला क्वेश्चन. पुन्हा गद्यांश दिलेला आहे. निम्नलिखित गद्यांश को पढ़कर पूछे गए प्रश्नों के सही सर्वाधिक उपयुक्त विकल्प का चयन कीजिए. प्रश्न क्रमांक किती दिलाय? 129 ते 135. या ठिकाणी बघा 129. विशेषण शब्द का उदाहरण नाहीये. आता या ठिकाणी विशेषण कोणतं नाहीये तर पर्याय क्रमांक 4 स्वास्थ्य हा शब्द विशेषण नाहीये. स्वास्थ्य यानी की आरोग्य. आरोग्य हे काय होते? नाम होते, ते विशेषण नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 130. प्राणवायु को सशक्त बनाने के अभ्यास डैश में. प्राणवायु को सशक्त बनाने के अभ्यास पर्याय क्रमांक 3 योग में
है। अगला क्वेश्चन 131, प्राणवायु शरीर के हर अंग में संतुलित और डैश होकर बहते, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 व्यवस्थित होकर बहते। अगला क्वेश्चन 132, बुद्धि में इक प्रत्यय लगने पर शब्द बनेगा। आता याचं उत्तर येतंय ते पर्याय क्रमांक 3 येतंय, पण थोडंसं ग्रामॅटिकली नियम एक समजून घ्या। ज्या वेळेला रस्वई अधिक रस्वई असे दोन्ही शब्द एकत्रित येतात त्याला त्यांच्यापासून काय बनतो, दीर्घ ई बनतो। हा नियम आहे ग्रामरचा। त्या पद्धतीने याचं योग्य उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1, पण बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे, कारण बुद्धीला काय केलेलं आहे, पहिली वेलांटी आहे आणि नंतर इक हा प्रत्यय त्याच्यामध्ये जोडलाय। मग जर पहिली वेलांटी आणि पहिली वेलांटी जर आली तर ते काय होणार आहे, दीर्घ बनणार आहे। त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे, पण बऱ्याच जणांनी याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 दिलेलं आहे। आता याचं उत्तर एक्झॅक्टली फायनल आन्सर की मध्ये काय येतं हे आपल्याला थोडंसं बघावं लागेल, पण माझ्या मते तर 1 यायला पाहिजे, कारण ग्रामर नियम हा सांगतो रस्वई अधिक रस्वई त्यावेळेला काय बनतो, दीर्घई बनतो। पुढचा प्रश्न बघा, जीवन के लिए सर्वाधिक महत्वपूर्ण है। आता जीवन के लिए सर्वाधिक महत्व काय है, पर्याय क्रमांक 1 प्राण और शरीर का सामंजस्य होना। अगला क्वेश्चन 134, अच्छे स्वास्थ्य का संबंध डैश से, अच्छे स्वास्थ्य का संबंध कशासोबत आहे, प्राण वायु। पुढचा प्रश्न 135, रोग का कारण है। आता रोग का कारण काय आहे, प्राणवायु का अंग विशेष में असंतुलन होना, यह क्या है, रोग का कारण है। अगला क्वेश्चन प्रश्न क्रमांक 136, निम्नलिखित में से कौन सी प्रक्रियाएं भाषा को अच्छी तरह से लिखना सीखने में शामिल है। विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 136 इथून पुढे आपलं काय झालं, अध्यापनशास्त्र सुरू झालेलं आहे आणि आपण काय करतोय, पी या सेट मधले प्रश्न बघतोय। काही लोकांचे प्रश्न खालवर असू शकतात वेगवेगळे सेट असल्या कारणामुळे, त्यामुळे थोडंसं प्रश्न चेक करून उत्तर चेक करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल। आता बघा प्रश्न क्रमांक 136, निम्नलिखित में से कौन सी प्रक्रिया भाषा को अच्छी तरह से लिखना सीखने में शामिल है। लिखना लेखन आहे, लेखन म्हणजेच काय आपण ग्राफिया म्हणले, म्हणजे ग्राफ काढतो। त्यामध्ये काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1 मानस मंथन, पहिलं मुख्य बिंदू नोट करना, परत त्याचा एक आराखडा तयार करायचा, परत प्रारूप द्यायचं, त्याचं संपादन करायचं आणि अंतिम रूपरेखा देना, यानी कि इसका सही उत्तर होगा पर्याय क्रमांक 1। अगला क्वेश्चन प्रश्न क्रमांक 137, निम्नलिखित में से त्रिभाषा सूत्र के संबंध में कौन सा कथन सही है। त्रिभाषा म्हणजे 3 लैंग्वेज फॉर्म्यूला, याच्यामध्ये काय येणार आहे, सभी बच्चे अपनी विद्यालयी शिक्षा मातृभाषा घर की भाषा में शुरू करते हैं और 10वीं पूरी करने तक कम से कम 2 और भाषाएं सीखते। हे विधान काय आहे, बरोबर आहे। म्हणजे कुठलेही शिक्षण हे मातृभाषेतून किंवा घरातील भाषेतून घेतले जातं, 10वी पर्यंत 2 भाषा शिकल्या जातात, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे 138, घोषणात्मक ज्ञान क्या है। आता घोषणात्मक ज्ञान काय आहे, तर पर्याय क्रमांक 1 किसी व्याकरणिक तत्व पर कैसे कार्य किया जाए यह जानना, म्हणून 138चं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर राहू शकतं। पुढचा प्रश्न क्रमांक बघा 139, सामाजिक विज्ञान की कक्षा में शिक्षार्थी कक्षा में दिए जा रहे वक्तव्य से मुख्यतः बिंदु समझने की कोशिश कर रहे हैं और मुख्य बिंदु लिख रहे हैं, इस कौशल्य को क्या कहेंगे। तर इस कौशल्य को क्या कहेंगे, पर्याय क्रमांक 1 संज्ञानात्मक कौशल्य, कारण आकलन झाल्याशिवाय तुम्ही लिहू शकत नाहीये। पुढचा प्रश्न 140, अधिगम प्रतिफल शिक्षार्थियों को समर्थ बनाते हैं। 1 भाषागत तथ्यों को मापन के संदर्भ में प्राप्त करना, 2 व्याकरणिक ज्ञान को मापन के संदर्भ में प्राप्त करना, 3 दक्षताओं को मापन के संदर्भ में प्राप्त करना आणि 4 सभी कौशल्यों के अधिकतम के न्यूनतम स्तरों को प्राप्त करना। आता या ठिकाणी बघा अधिगम प्रतिफल शिक्षार्थी म्हणले म्हणजे काय, अधिगम प्रतिफल शिक्षार्थी याचा प्रश्न मराठीमध्ये काय होऊ शकतो बघा, शिक्षणाचे फलित विद्यार्थ्याला मदतरूप ठरते। आता शिक्षणाचे फलित विद्यार्थ्याला मदतरूप कधी ठरू शकते, पहिला ऑप्शन बघा भाषागत तथ्यों को मापन के संदर्भ में प्राप्त करना, यानी कि लक्षणीय भाषा घटक आत्मसात करण्यास। दूसरा ऑप्शन दिलाय व्याकरणिक ज्ञान को मापन के संदर्भ में प्राप्त करना, यानी कि लक्षणीय व्याकरणिक ज्ञान संपादन करण्यास। आणि तिसरा ऑप्शन आहे दक्षताओं को मापन के संदर्भ में प्राप्त करना, म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण म्हणू शकतो लक्षणीय क्षमता साध्य करण्यास। बऱ्याच जणांचं मत आहे की पर्याय क्रमांक 3 आहे, लक्षणीय क्षमता हासिल केल्या पाहिजेत, पण मला असं वाटते की याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4। भाषेचं फलित कधी असू शकतं, अध्ययनाचं फलित कधी असणार आहे, ज्यावेळेला सर्व कर्ष सभी कौशल्यों के अधिकतम के
न्यूनतम स्तरों को प्राप्त करना, म्हणजे त्याला हिंदीमध्ये म्हटलं, मराठीमध्ये म्हटलं जाईल सर्व कौशल्यांची किमान पातळी आत्मसात करणं. सर्व कौशल्याची किमान पातळी म्हणजे काय? किमान कौशल्य आपल्याला माहित आहे, श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन, आणि नवीन कौशल्य आहे ते म्हणजे कुठलं? संभाषण. किमान यातल्या थोड्या थोड्या तरी गोष्टी विद्यार्थ्यांना काय केल्या पाहिजे? मिळवल्या पाहिजे. सभी कौशल्य के अधिकतम के न्यूनतम स्तरों को प्राप्त करना, म्हणजे अधिगम प्रतिफल. एखादं शिक्षणाचं फलित कधी प्राप्त झालं म्हणू शकतो? जर ह्या कौशल्याबद्दल विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त झालं तर. इथं 3 मध्ये काय म्हणले? दक्षता को मापन के संदर्भ में प्राप्त करना, म्हणजेच मराठीमध्ये त्याचा अर्थ होतोय लक्षणीय क्षमता साध्य करणं. आता मोठ्या प्रमाणात क्षमता साध्य करणं हा उद्देश आहे का प्रतिफल? तर बघा, किंवा मग हा येऊ शकतो पर्याय क्रमांक 4. आता याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 देतात का 4 देतात हे थोडंसं बघावं लागेल. पुढचा प्रश्न बघा, 141. कक्षा 8 की अध्यापिका एक पाठ्य सामग्री के 5 वाक्यों को 2 बार अंग्रेजी में पढ़ती है और शिक्षार्थियों को ध्यानपूर्वक सुनने के लिए कहती है. इसके बाद वह शिक्षार्थियों को 4-4 के समूह में काम करने के लिए कहती है कि वे पढ़ी गई पाठ्य सामग्री का पुनर्लेखन करें जो एकदम मूल जैसा ना हो. इस गतिविधि को क्या कहेंगे? आधी शिक्षिकेने काय केले समजून घ्या. 5 वाक्य इंग्रजीमध्ये वाचून दाखवले आणि ती मुलांना ऐकायला सांगितलेत. नंतर 4-4 मुलांचा गट केलाय आणि त्यांना सांगितले की जे तुम्ही वाक्य ऐकले ते लिहा, पण कसे लिहा? की मी जसे सांगितले तसेच्या तसे लिहू नका. आता जर जसेच्या तसे लिहिले असते तर ते उत्तर आलं असतं सामूहिक श्रुतलेखन. श्रुतलेखन म्हणजे काय? ऐकून लिहिणं. इथं काय सांगितलंय? जे ऐकलंय त्याच्यापेक्षा भिन्न लिहायचं आहे, म्हणजेच याचा अर्थ येऊ शकतो श्रवण कार्य. श्रवण कार्य म्हणजे काय? नीट ऐका आणि ऐकल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड दुसरं वाक्य तयार करा आणि मग लिहा, म्हणजे श्रवण कार्य उत्तर याचं योग्य असू शकतं. जर त्यांनी सांगितलं असतं पुनर्लेखन करे तर पुनर्लेखन मध्ये काय येईल? ते ग्रुपमध्ये लिहितायत, म्हणजेच काय? सामूहिक लेखन. हाच प्रश्न मराठीमध्ये कसा दिला होता? 8वीच्या वर्गातील शिक्षिका 5 वाक्यांचा इंग्रजी मजकूर वाचते आणि मुलांना काळजीपूर्वक ऐकायला सांगते. यानंतर ती मुलांना 4-4च्या गटात बसून तोच मजकूर वेगळ्या प्रकारे जवळच्या विद्यार्थ्याला सांगायला लावते. जवळच्या विद्यार्थ्याला सांगायला लावते, म्हणजेच याचं उत्तर यायला पाहिजे श्रवण कार्य. इथं विद्यार्थ्यांनी लिहिलेलं काही नाही. जर ऐकून लिहिलं असतं तर ते श्रुतलेखन आलं असतं. सामूहिक, आता इथं 4-4चे गट केलेत म्हणून बऱ्याच जणांनी उत्तर काय केलं? सामूहिक श्रुतकार्य. पण सामूहिक श्रुतकार्य होणार नाही, कारण का? एकदम मूल जैसा ना हो म्हटलंय, म्हणजे जे ऐकलंय जसंच्या तसं ते वाक्य नसलं पाहिजे. म्हणजेच इथं काय होणार आहे? श्रवण कार्य. म्हणजे ऐका, अर्थ ग्रहण करा आणि मग प्रत्यक्ष लिहा, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येण्याची दाट शक्यता आहे. पुढचा प्रश्न बघा, 142. कक्षा 7 का विद्यार्थी एलम कन्नड़, मराठी, हिंदी और अंग्रेजी 4 भाषाएं जानता है. घर में जब वह अपने माता पिता के साथ बात करता है तो प्रवाह के साथ 4 भाषाएं बोलता है और विद्यालय में वह हिंदी, कन्नड़ तथा अंग्रेजी बोलता है क्योंकि उसके मित्र व अध्यापकों को यही भाषाएं आते हैं. इस स्थिति को किस रूप में जाना जाएगा? घरामध्ये बोलताना मात्र कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी बोलतोय, पण शाळेमध्ये येताना मात्र काय करतोय? हिंदी, कन्नड आणि इंग्रजी बोलतोय. शाळेमध्ये आल्यानंतर मराठी बोलत नाही. का बोलत नाही? कारण शाळेतल्या मुलांना किंवा शिक्षकांना मराठी भाषा समजत नाही. याला काय म्हटलं जाईल? 1 अंतरभाषा म्हणजे इंटर लँग्वेजेस, 2 परभाषीय म्हणजे ट्रांस लँग्वेज, 3 कोड जाल यानी कोड मेशिंग आणि कोड से आगे जाना यानी कोड मूविंग. हाच प्रश्न ज्यावेळेला मराठीमध्ये विचारला त्यावेळेला काय विचारला होता बघा. इलाम हा इयत्ता 7वीचा विद्यार्थी असून त्याला कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलता येतात. घरी आपल्या पालकांशी तो या 4ही भाषात मुक्तपणे बोलतो आणि वर्गात तो हिंदी, कन्नड आणि इंग्रजीतून बोलतो, कारण या भाषा त्याच्या मित्रांना व शिक्षकांना अवगत आहेत. त्याचे हे कौशल्य म्हणजे काय? 1 आंतरभाषिकता म्हणजे इंटर लँग्वेज, 2 भाषेची सार्वत्रिक क्षमता, 3 कोड मेशिंग आणि 4 भाषा बदल. आता याचं बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे ट्रान्स लँग्वेज, पण याचं हे उत्तर येणार नाही. याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 अंतरभाषा म्हणजे काय? इंटर लँग्वेज. इंटर लँग्वेज म्हणजे काय? पुढच्या व्यक्तीला जी भाषा समजती त्या भाषेमध्येच मी बोलणं. म्हणजे आपण इंटर पर्सनल आणि इंट्रा पर्सनल ज्या पद्धतीने बघितले ना, तसं इथं आहे. इंटर म्हणजे दुसऱ्याच्या बाबतीत लँग्वेजचा वापर केलाय. अंतरभाषा
लँग्वेज. आणि मराठीमध्ये याला पर्याय काय दिला होता, आंतरभाषा लँग्वेजला दिलाय आंतरभाषिकता म्हणजे इंटर लँग्वेज. परत इथं काय दिलाय, परभाषीय ट्रान्सलँग्वेजिंगला काय दिला होता, भाषेची सार्वत्रिक क्षमता. आणि कोड ज्याला शब्द दिला होता कोड मेशिंग. आणि इथं कोड से आगे जाना ह्याला मराठीमध्ये पर्याय दिला होता भाषेचा बदल करणं. आता भाषेची सार्वत्रिक क्षमता म्हणजेच परभाषिक ट्रान्सलँग्वेजिंग आणि आंतरभाषा इंटर लँग्वेज क्षमता म्हणजेच काय येईल आंतरभाषिकता म्हणजे इंटर लँग्वेज. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 1 यामध्ये असू शकतं. पण मॅक्झिमम उत्तर ट्रान्सलँग्वेजिंग देतील, पर्याय क्रमांक 2 उत्तर ते देतील. कारण का, ट्रान्सलँग्वेजवरती एक प्रश्न नेहमी विचारला जातो म्हणजे बहुभाषिकता. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सी विधि भाषा अधिगम के लिए ड्रिल और भाषा के औपचारिक गुणधर्म में निपुणता को आवश्यक रूप की तरह अनुशंसा करते. आता याचं उत्तर काय येईल, संप्रेषणात्मक भाषा शिक्षण. 143 उत्तर येते पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा 144, कक्षा 6 की अध्यापिका शब्दावली समृद्ध करने के लिए चम्मच प्लेट डिब्बे परात कक्षा में लेकर आती है. इन्हें दिखाकर वह रसोई में इस्तेमाल होने वाली वस्तुओं का विवरण लिखना चाहते हैं. भाषा शिक्षण के संदर्भ में इन वस्तुओं को क्या कहेंगे. आता बरेच जण याचं उत्तर देतील शिक्षण सामग्री. म्हणजे काय, शिक्षण सामग्री म्हणजे शैक्षणिक साधनं. म्हणजे समजून घ्या, घरातलं जरी साधन एखादं वर्गामध्ये जर शिकवताना वापरलं तर त्याला शैक्षणिक साधनच म्हणतात. पण याचं उत्तर काय आहे, वास्तविक वस्तूए रिलिया. कारण वास्तविक वस्तूचा वापर करून काय केलेला आहे, दैनंदिन जीवनाशी अध्ययन अध्यापनाचा संबंध जोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा 145, भाषा शिक्षा पर राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के संदर्भ में कौन सा कथन सही नहीं है. चुकीचा ऑप्शन काढायला सांगितलाय. 1, त्रिभाषा सूत्र के अंतर्गत भाषा के रूप में अंग्रेजी भाषा का अध्ययन. याचं चुकीचं उत्तर आहे बघा, ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्रिभाषा सूत्र के अंतर्गत शास्त्रीय भाषा. शास्त्रीय भाषा यानी की अभिजात भाषा. म्हणजे त्रिभाषा फॉर्म्युलामध्ये अभिजात भाषा शिकली पाहिजे हे विधान काय आहे, चुकीचं आहे. आणि आपल्याला सही नाहीये विधान काढले म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न 146, नीचे दिए गए प्रश्न को पढ़े, पता करें कि यह प्रश्न किस प्रारूप टाइपोलॉजी का है. म्हणजे हा प्रश्न कुठल्या प्रकारचा आहे. प्रश्न काय दिलाय, छोटी बालिका की कहानी पढ़ने के बाद आपने उसके दुखों और कठिनाइयों का सामना करने वाले साहस को महसूस किया. आप उस लड़की को उसकी प्रशंसा के लिए पत्र लिखना चाहेंगे. लगभग 120 शब्दों में पत्र लिखिए. याला म्हटलं जातं अभिव्यक्तीपरक प्रश्न. हे काय गेलंय, कारण तुम्हाला पत्र लिहायला सांगितले. म्हणजे काय, तुम्हाला त्या मुलीची प्रशंसा करणारं पत्र लिहायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये काय करायचं इथं व्यक्त व्हायचं आहे. म्हणून इथं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 अभिव्यक्तीपरक प्रश्न. पुढचा प्रश्न बघा 147, यहाँ एक ऐसी स्थिति दी जा रही है जहां विद्यार्थियों को विषय के प्रति समझ बनाने के लिए विषय के विपरीत वाले दृष्टिकोण से परिचित करवाया जाता है. इस प्रक्रिया द्वारा विद्यार्थियों में किसके विकास का प्रयास किया जा रहा है. आता विपरीत दृष्टिकोन आला, विपरीत म्हणजे काय, विरोधात. म्हणजेच काय येणार आहे पर्याय क्रमांक 2 समालोचनात्मक चिंतन. आता समालोचनात्मक चिंतनला मराठीमध्ये शब्द काय आहे ते पण समजून घ्या. म्हणजेच काय म्हणता येईल, क्रिटिकल ॲनालिसिस म्हणजे मराठीमध्ये चिकित्सक विश्लेषण. चिकित्सक विश्लेषण म्हणजे काय, एखादी कन्सेप्ट आपण शिकतो त्याच्या अपोजिट आणि त्याच्या अनुषंगानं जे ॲनालिसिस केलं जातं त्याला म्हणतात समालोचनात्मक विश्लेषण. म्हणजे फायदे तोटे दोन्हीचा पण विचार इथं केला जातो. आणि परत पुढचा प्रश्न आहे बघा 148, परभाषा व्यवहार म्हणजे ट्रान्सलँग्वेजिंग क्या आहे. आता ट्रान्सलँग्वेजिंग म्हणजे काय, ट्रान्सलँग्वेजिंगलाच आपण परभाषा व्यवहार इथं म्हणलंय, पण ह्याचा अर्थ बहुभाषा पण होतोय. आता बहुभाषा म्हटल्यामुळे काय होईल, याचं उत्तर बरेच जणांनी हे दिले, भाषाओं के शिक्षण अधिगम के दौरान एक भाषा से दूसरी भाषा में व्यवहार करने के संबंधित आहे. पण आजपर्यंत ट्रान्सलँग्वेजिंग वरती सीटीटीने प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर म्हणजे काय, एक भाषा में एक से अधिक भाषाओं को, एक कक्षा में एक से अधिक भाषाओं को संसाधन के रूप में इस्तेमाल करने की शिक्षण शास्त्रीय प्रक्रिया. आणि याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. पण याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पण दिलं जाऊ शकतं. कारण 2 मध्ये काय म्हणले, भाषाओं के शिक्षण अधिगम के दौरान म्हणजे भाषेचं अध्ययन करत असताना एका भाषेकडून दुसऱ्या भाषेकडे जाणं याला ट्रान्सलँग्वेजिंग म्हटलं जाऊ शकतं. पण बहुभाषिकता जर विचार केला तर बहुभाषिकता म्हणजे काय, एकाच वर्गामध्ये सर्व भाषेचा एक संसाधन म्हणून वापर करायचा. म्हणून याचं योग्य उत्तर माझ्या मते तर पर्याय क्रमांक
4 येईल, पण पर्याय क्रमांक 2 पण बरोबर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच योग्य आन्सर की आल्यानंतर आपल्याला योग्य उत्तर कळेल की पर्याय क्रमांक 4 आहे की पर्याय क्रमांक 2 आहे. का दोन्ही उत्तर काय वेळेला ते बरोबर दिली जाऊ शकतात. पुढचा प्रश्न 149, भाषा अधिगम के बारे में कौन सा कथन सही है. म्हणजे भाषेच्या अध्ययनाच्या अनुषंगाने कोणतं विधान बरोबर आहे. याचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक 4. सहजात प्रथम भाषा का ज्ञान द्वितीय भाषा के अधिगम को समर्थित करताय. म्हणजे प्रथम भाषेचं ज्ञान हे द्वितीय भाषा शिकण्यासाठी आपल्याला काय करतं, मदतशीर ठरतं. पुढचा प्रश्न आहे 150वा म्हणजे शेवटचा. यह अकादमिक भाषा का विभिन्न प्रकार के विषयों के लिए आवश्यक भाषा में निपुणता से संबंधित आहे. अकादमिक भाषा म्हटलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर येईल संज्ञानात्मक अकादमिक भाषा निपुणता. म्हणजे काय येणार, काल्प. आणि बुनियादी भाषा जर म्हणलं असतं म्हणजे काय, दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी भाषा, तर त्याचं उत्तर येते बिक्स. आता हा जो प्रश्न आहे ना, हा पेपर क्रमांक 1 मध्ये जी द्वितीय भाषा म्हणून आपण जी बघितली त्याच्यामध्ये बिक्स वरती प्रश्न विचारलाय, आणि पेपर क्रमांक 2 मध्ये द्वितीय भाषामध्ये आपण जो प्रश्न विचारतोय त्याच्यामध्ये विचारलाय तो काल्प मध्ये विचारलाय. म्हणजे अकादमिक आलं की CALP येते, अकॅडमिक लँग्वेज परफॉर्मन्स, आणि दुसरे येते ते म्हणजे काय, ते बिक्स. बिक्स म्हणजे काय, जनरली आपण दैनंदिन जीवनामध्ये जी भाषा बोलली जाते त्याला म्हणायचं BICS, आणि अकादमिक म्हणलं की CALP. या पद्धतीने विद्यार्थी मित्र हो, पेपर क्रमांक 2 पेपर 2 मधील जी द्वितीय भाषा म्हणून आपण जी हिंदी निवडलेली आहे, द्वितीय भाषा हिंदी, याच्या आपण 30 प्रश्नांची उत्तरं आपण बघितलेली आहेत. यापैकी 1 ते 2 प्रश्नांचीच उत्तरं बदलू शकतात. बाकीची सर्व उत्तर आपली बरोबर आहेत. आणि आपली आन्सर की कुठली होती, बुकलेट क्रमांक P होतं, त्याच्याशी उत्तर आपण मॅच करा. आणि ज्यांना उत्तर मॅक्झिमम येतात त्याने आपली उत्तरं किती बरोबर आली या उत्तरपत्रिकेनुसार त्याचं कमेंट करा, आणि व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल या आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.